बघा आपला जो 5 नंबरचा टॉपिक आहे की नाही तो चालू आहे, ज्याचं नाव आहे एक्सपेन्शन फॉर्म्युला आहे की नाही. एक्सपेन्शन फॉर्म्युला एक्सपेन्शन फॉर्म्युला हा जो टॉपिक आहे आपला 5 नंबरचा. यामध्ये आपण काल बघत होतो बघा, प्रॅक्टिस सेट आपला कंप्लीट झाला आणि जो फॉर्म्युला आपण एक्सपेन्शन घ्यायचा होता तो आपण घेतला होता a प्लस बी ब्रॅकेट क्यूब. याचं एक्सपांड असं होतं a क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर प्लस बी क्यूब. या स्वरूपामध्ये या ठिकाणी काय होतं, एक्सपांड होतं, एक्सपेन्शन म्हणतो आपण त्याला की नाही, तो या स्वरूपामध्ये होतं. याच्यावर आधारित आपले एक्झाम्पल चालू होते. काल एक एक्झाम्पल घेतलं होतं आपण x प्लस 3चं आहे की नाही. आता याच्यानंतरचा एक एक्झाम्पल घेऊ m प्लस 4 ब्रॅकेट क्यूब. ओके, m प्लस 4 ब्रॅकेट क्यूब. आता याचं एक्सपांड करायचं आहे आपल्याला. पहिल्यांदा बघा a क्यूब, a म्हणजे इथं फर्स्ट टर्म असतं म्हणजे कोणाचा क्यूब, m क्यूब प्लस 3 इंटू a म्हणजे काय आहे m म्हणजे m स्क्वेअर इंटू 4 प्लस 3 इंटू m इंटू 4 स्क्वेअर प्लस 4चा क्यूब. a स्क्वेअर प्लस 3 इंटू a स्क्वेअर b प्लस 3 इंटू a इंटू b स्क्वेअर प्लस b क्यूब. बघा काय होणार मग, m क्यूब प्लस 4 त्रिक 12 12 इंटू m स्क्वेअर 12m स्क्वेअर. 4चा वर्ग करा, किती 4चा वर्ग 16, 16 गुणिले 3 16 2 32 16 त्रिक 48 48m प्लस 4चा क्यूब 64. 4चा क्यूब किती आहे 64. म्हणजे या स्वरूपामध्ये जो सॉल्व एक्झाम्पलमध्ये आपण एक्स्ट्रा क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी जो घेतलेला आहे तो या स्वरूपामध्ये होतो. म्हणजे या ठिकाणी काय आलं मग, m क्यूब प्लस 12m स्क्वेअर प्लस 40m प्लस 64. म्हणजे या स्वरूपामध्ये या ठिकाणचा जो एक्सपांड करण्यासाठीचा जो दिलेला भाग होता तो या स्वरूपामध्ये होता. ठीक आहे. आता याच्यानंतरचा जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो बघूया. इथं फॉर्म्युला परफेक्ट असला पाहिजे. बघा एक्सपांड करण्यासाठीचा जो फॉर्म्युला दिलेला आहे आपल्याला तो फॉर्म्युला परफेक्ट असला पाहिजे, म्हणजे तुम्हाला एक्सपांड करण्यासाठी त्याचा फायदा होतो. बघा आता याच्यामध्ये याच्यानंतरचा जो फॉर्म्युला आहे तो बघूया. 3x प्लस 4y 3x प्लस 4y ब्रॅकेट क्यूब. आता याचं एक्सपांड करताना बघा a म्हणजे 3x आहे आणि b म्हणजे काय आहे 4y आहे. हां 3x स्क्वेअर का क्यूब क्यूब. हां त्यानंतर प्लस 3 इंटू a कोणता आहे रे 3x आहे 3x स्क्वेअर इंटू 4y प्लस 3 इंटू 3x इंटू 4y स्क्वेअर प्लस 4y क्यूब 4y क्यूब या स्वरूपामध्ये. बघा a क्यूब प्लस 3a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअर प्लस bचा क्यूब. हां 3चा क्यूब किती 27 x क्यूब प्लस 3चा स्क्वेअर 9 4 त्रिक 12 92 108 का 108 x स्क्वेअर y. या तिघांचा गुणाकार करावा लागतो, पण गुणाकार करताना अगोदर स्क्वेअर करत जा. 3चा स्क्वेअर केला 9 झाला बरोबर आहे. 3चा स्क्वेअर 9 पुन्हा 4 इंटू 3 12 आणि 92 108 108 x स्क्वेअर y प्लस आता या तिघांचा स्क्वेअर मल्टिप्लिकेशन मल्टिप्लिकेशन करा. 4चा स्क्वेअर करा 4चा स्क्वेअर 16 3 इंटू 3 9 16 इंटू 9 96 144 का 144 x y स्क्वेअर
प्लस 4चा क्यूब किती रे? तुम्हाला त्यासाठी क्यूब पाठ करा म्हटलं होतं मी. जे सांगण्याचा त्याचा उद्देश हे होता की या ठिकाणी त्याचा वापर होतो. सांगा 4चा क्यूब 64y क्यूब. म्हणजे काय आन्सर आला? 27x² प्लस 108x² प्लस 144xy² प्लस 64y क्यूब. म्हणजे या स्वरूपामध्ये जो एक्सपेन्शन फॉर्म्युला जो दिलेला आहे आपल्याला, आहे की नाही, ज्याला एक्सपांड म्हणतो आपण, एक्सपांड करायला सांगितलेला आहे, विस्तारित स्वरूपात लिहा म्हटलेला आहे की नाही, तो या स्वरूपामध्ये होतो, आहे की नाही. म्हणजे या ठिकाणी जो तुम्हाला फॉर्म्युला जो दिलेला आहे तो या स्वरूपामध्ये आहे. ठीक आहे. आता याच्यानंतरचा जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो बघूया. बघा, फॉर्म्युला परफेक्ट असला का तुम्ही क्वेश्चन सॉल्व करू शकता. फॉर्म्युला परफेक्ट असला पाहिजे तुमचा, आहे की नाही. एक्सपांड जे करायचं आहे ते तुम्हाला परफेक्ट आलं पाहिजे. ते जर आलं परफेक्ट तर तुम्हाला त्या ठिकाणी कसलाही क्वेश्चन तुम्ही काय करू शकता, सॉल्व करू शकतात. बघा, नेक्स्ट आहे 2m/n 2m/n प्लस n/2m आणि ब्रॅकेट क्यूब. बघा, क्वेश्चन खूप अवघड आहे असं नाही. नंबर जास्त वाटतात त्याच्यामुळे अवघड वाटते, पण खूप इझी आहे. हे ए आहे आणि हे बी आहे. ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब. बघा, ए चा क्यूब म्हणजे कोणाचा क्यूब? 2m/n क्यूब प्लस 3 इंटू 2m/n² इंटू n/2m. ओके, प्लस 3 इंटू 2m/n इंटू n/2m चा स्क्वेअर प्लस n/2m चा क्यूब या स्वरूपामध्ये. बघा, मांडणी करताना फक्त ए आणि बी जे असतात का नाही ते परफेक्ट आले पाहिजेत तुम्हाला, किंवा कोणता ए आहे आणि कोणता बी आहे, एक नाही. आणि या दोघांची मांडणी करताना फक्त काळजीपूर्वक करत जा. बघा, 2 चा घन किती? 8. 8m क्यूब छदस्थानी n क्यूब, है की नाही. हां, प्लस 3 इंटू 2 चा स्क्वेअर 4m² इंटू n/2m. ओके, हां, त्यानंतर प्लस 3 इंटू 2m/n इंटू n चा स्क्वेअर n², 2 चा स्क्वेअर 4m², n चा क्यूब n क्यूब अपॉन 4, 2 चा क्यूब 8m क्यूब. बघा, मल्टिप्लिकेशन करावं लागेल आपल्याला आता पुढं. n क्यूब ॲज इट इज. बघा, आता 3 न गुणायचं आहे. वरच्या याच्या छेदस्थानी काय नाही म्हणजे 1 असतं, याच्या छेदस्थानी काय नाही म्हणजे 1. वरच्या वरच्याचा गुणाकार आणि खालच्या खालच्याचा गुणाकार करायचा. बघा, 4 त्रिक 12 म्हणजे 12m²n अपॉन मध्ये 2 1 जा 2, 2mn², 2mn². त्यानंतर प्लस 3 2 जा 6, 6mn² अपॉन 4 1 जा 4m²n, है की नाही. हां, त्यानंतर प्लस n क्यूब अपॉन 8m क्यूब. या स्वरूपामध्ये त्याचं जे आन्सर आहे तो या ठिकाणी होऊ शकतं. ठीक आहे. आता बघा, याच्यामध्ये एखादं सिम्प्लिफाय होत आहे. 2 दोन्ही 4, 2 त्रिक 6, 2 एक 2, 2 सक 12. म्हणजे काय होणार मग बघा, आता इथं आला 8m क्यूब अपॉन n क्यूब प्लस 6m² n अपॉन mn² प्लस 3n² अपॉन 2m² n प्लस
एन क्यूब अपॉन 8m क्यूब. म्हणजे जर सिम्प्लिफाय होत असेल, पण सिम्प्लिफाय कोणाला करायचं, दोघांचं सिम्प्लिफाय झालं पाहिजे आहे की नाही, म्हणजे दोन्ही संख्या ज्या आहेत त्यांना भाग गेला पाहिजे, तर आपण त्याला करेक्ट म्हणू शकतो. म्हणजे बघा 2 न भाग घातला बेसक 12 झाले आहे की नाही, पुन्हा 6 ला 2 न भाग घातला 4 च्या स्थानी 6 आहे, त्याला 2 न भाग घेतला 2 2 4 व्यतिरिक्त 6 आहे की नाही, आणि पुन्हा नंतर जो शेवटचा नंबर आहे तो मग शेवटीच उत्तर आलं 8m क्यूब अपॉन n क्यूब प्लस 6m स्क्वेअर n अपॉन mn स्क्वेअर आहे की नाही, आणि पुन्हा नंतर आलं 3n स्क्वेअर अपॉन 2m स्क्वेअर n प्लस n क्यूब अपॉन 8m क्यूब. म्हणजे या स्वरूपात जो तुमचा जो क्वेश्चन होता आहे की नाही, क्वेश्चन नंबर दिलेला तो या ठिकाणी होईल. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी जो एक्सपांड आहे की नाही, जो एक्सपेन्शन करायचं आहे तुम्हाला, एक्सपांड करायचं आहे तो या स्वरूपामध्ये होईल आहे की नाही. म्हणजे एक्सपेन्शन फॉर्म्युल्यामध्ये जो सांगितलेला भाग होता तो या स्वरूपात आहे. ठीक आहे, आता याच्यानंतरचा जो नेक्स्ट आहे तो बघूया. बघा एक्सपेन्शन फॉर्म्युल्यामध्ये जो तुम्हाला दिलेला आहे तो. ठीक आहे, आता याच्यानंतरचा जो नेक्स्ट पार्ट आहे तो बघू आपण. बघा फ्रॅक्शन मध्ये आला तरी घाबरण्यासारखं कारण नाही, की जे दिले असेल त्या पद्धतीनं तुम्ही काय करायचं, एक्सपांड करायचं. ठीक आहे, आता याच्या आधारावर जो दुसरा एक जो नंबर आहे, आता समजा याच्यानुसार असं घेतलं जातं 42 क्यूब. आता 42 जो आहे की नाही, या 42 नंबरला आपल्याला a प्लस बीच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं असतं. कोणाच्या, a प्लस बीच्या. पण एक लक्षात ठेवा, a प्लस बीच्या फॉर्ममध्ये तुम्हाला एक्सपांड करताना त्या ठिकाणी अगोदर त्याचे फॅक्टर्स पाडावं लागतात 42चे. पण काही जण म्हणतील सर 42चे फॅक्टर्स तर मग 41 प्लस 1 असं बी जमतंय, किंवा 30 प्लस 12 पण जमल. पण तसं नाही करायचं, 10च्या पटीमध्ये 10च्या पटीमध्ये फॅक्टर्स पाडायचे. आता 42 जर असेल तर याला असं करायचं 40 प्लस 2 क्यूब. जर 46 असेल तर 40 प्लस 6, जर 32 असेल तर 30 प्लस 2, 12 असेल तर 10 प्लस 2, म्हणजे या 10च्या फॅक्टर्समध्ये पाडायचं. आता हा a आणि हा b असतो, मग सांगा a चा क्यूब प्लस 3 इंटू a चा स्क्वेअर 40 स्क्वेअर इंटू b म्हणजे 2 प्लस 3 इंटू 40 इंटू 2चा स्क्वेअर प्लस 2चा क्यूब. म्हणजे जो आहे आपला a प्लस b ब्रॅकेट क्यूब a क्यूब प्लस 3a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअर प्लस bचा क्यूब या स्वरूपामध्ये. 40चा क्यूब म्हणताय, 4चा क्यूब किती बरं, 64, 30 1 2 3 ओके. 4 चौक 16, 4 चौक 16, 16 चौक 64 प्लस 4चा वर्ग 1600, म्हणजे 4चा वर्ग 16 आणि 40चा वर्ग 1600. 1600 गुणिले 6, हे 3 दोन्ही 6, हे 1600 प्लस हे 3 गुणवलेत, 2चा वर्ग 4, 2चा वर्ग 4, 4 त्रिक 12, 12 गुणवले 40, 2चा घन 8. आता या दोघांचा गुणाकार करावा लागेल, या दोघांचा गुणाकार, आणि पुन्हा सगळ्यांची ॲडिशन करावं लागेल. बघा 6430 प्लस 1696, हे 2 शून्य, 12 2 24, 12 त्रिक 36, 12 चौक 48, हे 0 आणि प्लस 8. आता हे सगळ्यांची बेरीज करायची आहे. 6430 9620 480 आणि 8 ॲज इट इज 6 प्लस 4 10, कॅरी 1, 10 प्लस 4 14, 1
74088 74088 म्हणजे 42चा जो क्यूब आहे तो किती आला 42चा क्यूब आला 74088 म्हणजे 42 जर असेल तर 42 ला आपण एक्सपांड कसं केलं 42 ला एक्सपांड केलं 40 + 2 हे की नाही 40 अधिक 2 या स्वरूपामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी काय करावं लागतं एक्सपांड करावं लागतं विस्तारित मांडणी करावी लागते ठीक आहे कळालं का म्हणजे जर नंबर दिला असेल तर नंबरला त्या स्वरूपात तुम्ही काय करायचं एक्सपांड करून घ्यायचं ठीक आहे आता याच्यानंतरचा जो नेक्स्ट प्रॅक्टिस सेट आहे आपला आहे की नाही तो प्रॅक्टिस सेट आपण बघूया प्रॅक्टिस सेट आहे 5.2 ठीक आहे प्रॅक्टिस सेट practice set 5.2 त्यातला जो पहिला क्वेश्चन आहे बघा k + 4 ब्रॅकेट क्यूब k + 4 ब्रॅकेट क्यूब हा बघा पहिल्यांदा काय होईल a क्यूब म्हणजे k चा क्यूब प्लस 3 * k स्क्वेअर इंटू 4 प्लस 3 * k इंटू 3 * k इंटू b किती आहे 4 चा स्क्वेअर प्लस 4 क्यूब 4 चा क्यूब हे की नाही बघा आता काय करावं लागेल आपल्याला या ठिकाणी आधी k चा क्यूब घेऊया k चा क्यूब k क्यूब प्लस 4 × 3 = 12 12k स्क्वेअर 12k स्क्वेअर या दोघांचा वर्ग 4 चा वर्ग 16 16 × 3 = 48 48k प्लस 4 चा घन 64 म्हणजे या स्वरूपात k क्यूब प्लस 12k स्क्वेअर प्लस 48k प्लस 64 या स्वरूपामध्ये जो प्रॅक्टिस सेट 5.2 मधला जो पहिला क्वेश्चन आहे तो क्वेश्चन या स्वरूपामध्ये होईल ठीक आहे आता याच्यानंतरचा जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो बघूया बघा एक मिनिट इकडे लक्ष द्या की ज्या वेळेस पण तुम्हाला एक्सपांड करायला सांगितलं जाते त्यावेळेस ए बी हे जे नंबर असतात का नाही ए बी वगैरे हे नंबर तुम्हाला काय झाले पाहिजेत परफेक्ट कळाले पाहिजेत हे की नाही की ए कोणत्याला मानायचं आणि बी कोणत्या नंबरला कन्सिडर करायचं हे परफेक्ट कळालं पाहिजे त्या ठिकाणी हे की नाही आणि ते कळाल्याच्या नंतर मग तुम्ही एक्सपांड करताना जो परफेक्ट आहे त्या ठिकाणचा तो तुम्ही काय करू शकताय त्याला एक्सपेन्शन करू शकतात है की नाही विस्तारित स्वरूपामध्ये मांडणी करू शकतात ठीक आहे म्हणजे या ठिकाणी हा जो प्रॅक्टिस सेट आहे कोणता प्रॅक्टिस सेट 5.2 मधला क्वेश्चन नंबर फर्स्ट या स्वरूपामध्ये होता आता याच्यानंतरचा जो सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे तो आपण आता काय करूया उद्याला पाहूया चालतंय बाकी जे अडचण असेल काही ह्याच्यात बघा फक्त काय करा जे फॉर्म्युले आहेत हे की नाही जे फॉर्म्युले आहेत ते फॉर्म्युले मात्र परफेक्ट बघत जा बाकी सगळं इझी होऊन जाईल चालतंय बाकीचा भाग आता आपण उद्याला घेऊ